औंढा नागनाथ येथे दर्पण दिन साजरा। औंढा नागनाथ येथील शासकीय विश्रामगृहात तालुका पत्रकार संघटनेच्या वतीने दर्पण दिनानिमित्त बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करण्यात आले। यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य संजय दराडे, माजी सभापती राजेंद्र सांगळे, माजी कृषी सभापती राजाभाऊ मुसळे, सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग नागरे, पत्रकार बाळासाहेब साळवे, डॉक्टर शेख हबीब, दत्तात्रय शेगुकर, गजानन वाकरकर, उमेश जहागीरदार, विलास काजगुंडे, गंगाधर देवकते, संजय खंदारे, प्रकाश नागरे, सुरेश कीर्तने, गजानन नाईक, नागनाथ मुळे, राहुल वाघमारे, विठ्ठल बोधने, राजू जयस्वाल या पत्रकारांची उपस्थिती होती। पत्रकार दिन साजरा करतोय। खरं तर आजचा पत्रकार दिन म्हणजे बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस आहे। 1812 साली त्यांचा जन्म, 6 जानेवारी 1812 साली त्यांचा जन्म झाला। तब्बल 212 वर्ष त्यांच्या जन्मानंतर झाले आणि आज आपण दर्पण दिन म्हणून साजरा करतो, पत्रकार दिन म्हणून साजरा करतो। त्याचं कारण असे बाळशास्त्री जांभेकर एक ज्येष्ठ समाजसुधारक होते, आद्य क्रांतिकारक होते। त्यांनी समाजामध्ये पत्रकारितेच्या माध्यमातून जी क्रांती करणं आवश्यक ती क्रांती त्यांनी केली। समाजभौमिक पत्रकारिता कशी असली पाहिजे, सामान्य माणसाच्या प्रश्नाला न्याय कसा देता आला पाहिजे, पत्रकारितेमध्ये लेखणीच्या माध्यमातून देता आला पाहिजे, या प्रकारची क्रांती त्यांनी वेगळ्या प्रकारच्या जे क्रांत्या घडल्या पत्रकारितेची क्रांती आणि मराठी दैनिक त्यांनी त्या साप्ताहिक वस्तूंकडे दर्पण नावाचं दर्पण दिन आणि पत्रकारिता दिन म्हणून त्यांचा जन्मदिन आज आपण साजरा करतो। असे आद्य क्रांतिकारक हे होते पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिवसानिमित्त, जयंतीनिमित्त मी आपल्या सर्व पत्रकार बांधवांना शुभेच्छा देतो।